सचिन मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 13 जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे। अवघे 2 दिवस उरलेत। मनोज जरांगे पाटील हे रॅली काढून शक्ती प्रदर्शन करतात। आजचा त्यांचा बीड मधला दौरा कसा असणार आहे? बाकी जर सांगितलं सकाळपासून ते बीडच्या वेशीवर आले होते, मात्र त्यांना इथपर्यंत यायला किमान जी रॅली सुरुवात व्हायची होती ती रॅली सुरुवात व्हायलाच 2 ते 2.5 तास उशीर झाला। कारण की ज्या भागातून ते येत होते प्रत्येक ठिकाण पावलावर त्यांच्या स्वागतासाठी हजारोंची गर्दी बीडच्या रस्त्यांवरती उसळली होती। आणि त्यानंतर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही जी रॅली आहे सुभाष रोडने पुढे जात आहे। जर तुम्हाला सांगायचं की ज्या दोन्ही बाजूने जे रहिवासी आहे ते बिल्डिंग वरून त्यांच्यावरती पुष्पवृष्टी केली जात आहे। प्रत्येक घरामध्ये जरी त्यांच्यावरती पुष्पवृष्टी होत असल्याचं सांगितलं तरी वावगं ठरणार नाही। कारण की जर बीडच्या या सुभाष रोड रस्त्यावर आपण पाहिलं तर रस्त्यावर पूर्ण फुलांचा खच असा जमलेला आहे। एवढा मोठ्या प्रमाणात त्यांचं स्वागत होत आहे। फक्त मराठा बांधवच नाहीत तर मुस्लिम बांधव देखील मोठ्या प्रमाणात त्यांचं ठिकठिकाणी स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आता ही रॅली जी आहे ती पुढे सुभाष रोडहून पुढे सरकत आहे आणि त्यानंतर ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाईल आणि त्यानंतर या रॅलीचं रूपांतर जे आहे तर ते सभेमध्ये होणार आहे। जर आपण पाहिलं तर आता मराठा आरक्षण संदर्भात बोलवलेल्या बैठकीमध्ये अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद सुरू आहे, तर दुसरीकडे आपण पाहिलं तर गेल्या अनेक महिन्यापासून बीड अनेक विषयामुळे वादात आहे। त्यामुळे आज मनोज जरांगे पाटील हे बीडमध्ये आहे। नेमकं बीडमध्ये काय ते नेमकं बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। प्राची सचिन, गेल्या अनेक दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हा मराठवाड्याचा दौरा करतात। एकीकडे मुंबईमध्ये जरी आरक्षणासंदर्भातील बैठकी होत असल्या तरीही या दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्याशी काही संवाद साधण्याचा सरकारकडून प्रयत्न केला गेलाय का? प्राचीन आत्ताच त्यांच्याशी जेव्हा त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे, मी गेल्या 6 दिवसांपासून या दौऱ्यांमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये गेलो आहे। आज दौऱ्याचा 6वा दिवस आहे, मात्र अधिवेशन देखील एकीकडे सुरू आहे। मात्र मला कुणीही संपर्क साधलेला नाही। शंभूराज देसाई मंत्री होते, त्यांनी आले होते, त्यांनी मला शब्द दिला होता की आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करू, त्यामुळे त्यांनी संपर्क मला साधलेला नाही। आम्हाला शंभूराज देसाई यांच्यावरती विश्वास आहे। त्यांनी जर का आम्हाला या वेळेत आरक्षण दिलं नाही तर या येत्या विधानसभेमध्ये 288 च्या 88 जागा आम्ही पाडू असा देखील इशारा त्यांनी सरकारला दिलेला आहे। त्यामुळे सरकारकडून कुणीही त्यांना अजून संपर्क साधला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। प्राची सचिन, काही दिवसापूर्वीच मनोज जरांगे पाटील असेही म्हणालेले होते की आता काहीही झालं, गोळ्या जरी झेलाव्या लागल्या तरी आम्ही तयार आहोत, मात्र आमच्या सगळे सोयरे याची अंमलबजावणी करा। 13 जुलैपर्यंत जर सरकारनं त्यांना आरक्षण दिलं नाही किंवा सगळे सोयरे याची अंमलबजावणी केली नाही तर यापुढची मनोज जरांगे पाटील यांची भूमिका काय असणार आहे? मी यापुढेच सांगितलेलं आहे 13 तारखेपर्यंत मी कुणालाही काही बोलणार नाही। 13 तारखेवरच मी सरकारने आम्हाला जो शब्द दिला होता आम्ही तो शब्द पाळणार आहे। मात्र जर सरकारने 13 तारखेपर्यंत दिलं नाही तर आम्ही पुन्हा एकदा विचार करू मुंबईकडे कूच करायची का। आणि यावेळेस सर्व काही दोर जी असेल ती मी माझ्या हातात नसेल, ती माझ्या मराठा समाजाच्या हातात असेल। त्यामुळे जर 13 तारखेपर्यंत हे आमचा आरक्षणाचा प्रश्न मिटला नाही किंवा दिलं गेलं नाही तर ते एक समाजाची बैठक अंतरवाली सराटीमध्ये बोलवली जाईल आणि त्या बैठकीमध्ये पुन्हा एकदा ठरवलं जाईल की 288 जागा लढवायच्या काही 288 ठिकाणी उमेदवार पाडायचा। त्याचबरोबर मुंबईकडे कूच करायची आणि ती कधी करायची त्या बैठकीमध्ये ठरेल। त्यामुळे तरी मनोज जरांगे पाटील हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, त्यामुळे सरकार आता त्यांच्या भूमिकेवर काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। वळत पुढच्या बातमीकडे।